नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर संगतीचा परिणाम म्हणजे नेमकं काय हे आज मी तुम्हाला सांगतो. आता माझ्यात आणि प्रियंकाच्यात म्हणाल तर मी अतिशय देवभोळ आणि धार्मिक माणूस, पण प्रियंका त्याउलट देवाला मानणारी पण जास्त देवदेव न करणारी मुलगी. त्यामुळे मग आमचं लग्न झाल्यानंतर मी तिला कधीच कुठलेच उपवास किंवा कुठलाच कुळाचार करण्याचं कधीच जबरदस्ती केली नाही, कारण तो तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असं मला वाटतं. पण यावर्षी प्रियंकाने स्वतःहून मार्गशीर्षातले गुरुवार पकडलेत माझ्याबरोबर. आणि सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी जास्त एक्साइटमेंट आहे तिला या सगळ्याची आज. म्हणजे देवीला कोणत्या गोष्टी घ्यायच्या, आपण पूजेत काय करू शकतो, किंवा देवीला कोणते दागिने घालायचे, नैवेद्यामध्ये काय करू शकतो, याची सगळ्याची एक्साइटमेंट मला तिच्या चेहऱ्यावर दिसते यंदा. ते म्हणतात ना, नवरा बायको एकमेकांबरोबर राहून एकमेकांसारखेच व्हायला लागतात. त्यातलंच कदाचित असावं हे काहीतरी. तुम्हाला काय वाटतं? आता ही तिची एक्साइटमेंट जी देवावरची श्रद्धा आहे, देवावरची वाढलेली आस्था आहे, की माझ्यावरचं प्रेम आहे, हे मला माहीत नाही. पण जे काही आहे ते खरंच खूप भारी आहे. तुमचं यावरचं मत मला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.